इकडे वाढ असतोय, इकडे खत, तिकडे भर घालतायत. हा जो रस्ता दिसतोय 1 ते 1.5 महिना झाला मित्रांनो. तुम्हाला दाखवला होता रस्त्याचं काम करत असता वेळे, आणि आता तो पूर्ण झाला आहे. आणि हा सरळ आमच्या मंदिराकडे जातो, म्हणजे देवळाकडे. हे आमचं इकडे मंदिर आहे. हा लागलेला सह्याद्रीचा पट्टा आहे. सर्व धुक्याने आज धुकं आलंय त्याच्यावरती. इथे रस्ता पण संपला आणि हे आमचं मंदिर, कोंबेश्वर मंदिर. इथं विहीर आहे आमची पाण्याची, इथं पाणी मिळत आहे मला इथे. बघा मंदिर. हे आमचं मंदिर आहे. चला मंदिरामध्ये जाऊया, देवाचं दर्शन घेऊया. त्याच्यानंतर आता मित्रांनो आपण पुढून व्हिडिओ चालू करू. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज एक म्हटलं चला आपण एक रानामध्ये फेरपट्टा मारूया, रानात थोडीशी माहिती पण घेऊया. आणि माहिती घेता घेता विचार केला मित्रांनो की आपल्याकडे इकडे टाकळ्याची भाजी खूप छान मिळते रानामध्ये. अजून बिना खताचे स्वतः उगून आलेल्या भाज्या असतात. आपल्या काय भाज्या मिळतात ते बघूया. कारण मला एवढ्या काय आयडिया नाही आहे की कोणत्या कोणत्या भाज्या, पण टाकळा फेमस आहे, त्यामुळे मी टाकळ्याची भाजी भेटली तर पहिलं दाखवेन तुम्हाला, आणि नंतर आपण बघू. इकडचा तुम्हाला निसर्ग तर आवडतोच आपल्या कोकणातला, आणि आपला जे सह्याद्रीच्या पायथ्याशी आमचं हे कोळमगाव एकदम निसर्गाने नटलेलं गाव आहे. खूप छान निसर्ग झाला आहे, पाऊस खूप छान लागतो आहे, तुम्हाला बघायला मिळणारच. पण या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. इकडे शेतीची कामं चालली आहेत. हा आमचा हसोळीचा व्हाळ. आता बघा पाणी किती मस्त. ह्याच्यावरती आमच्याकडे आता आम्ही जाणार आहे तिकडे धनगरवाडा. तिकडचा तुम्हाला सीन दाखवतो, किती छान निसर्ग आहे. देवळाच्या वरती मित्रांनो हे बघा, शेती सध्या इकडे कोण करत नाही, त्यामुळे जनावरांसाठी बरं आहे खात्या. बघा आता राखणा पण कोण जवळ दिसत नाही, कारण इकडे शेतीच नसल्यामुळे राखणा असे म्हैसी गुरं सोडून घरी बाकीची कामं करून येतात, परत न्यायासाठी येतील आता वरती. हे आमची सह्याद्री बघा.
पूर्ण धुकं लागलं आहे आज आणि ऊन पण पडलं आहे, त्यामुळे जरा बरं वाटतंय. आपण बोलतो ना मित्रांनो रानातल्या रानभाज्या, ह्या बघा, ह्याला कवला बोलतात आणि ह्याला टाकळा. हे बघा, ह्या टाकळा बघा किती बारीक असेल, तो कवला असतो, पण हा टाकळा आहे. हे सर्व रुजून आलेले, स्वतः रुजून आलेल्या भाज्या. पाऊस आला की मित्रांनो तुम्हाला इकडे जवळजवळ 6 महिने तरी भाजी विकत आणायला नको, कारण सर्व रानभाज्या इकडे मिळतात. फक्त आणणारा पाहिजे. मेहनत थोडी असते, थोडं चालायला लागतं. आता आपण टाकळ्याची भाजी काढूया मित्रांनो. हे बघा, हे बारीक बारीक असतात, ते आपण कुटून घ्यायचे असतात. एकदम कोवळे आहे ते. ती जाऊन आता आपण भाजी बनवणार मित्रांनो. रेसिपी तर मी नाही बनवू शकत, कारण या भाज्यांची वगैरे मला येत नाही, कारण मी एकटाच असल्यामुळे मला जमणार नाही ते. फक्त भाजी कोणाकडून जाऊन करून घेणार याची मी आता स्वतःसाठी, म्हणून म्हटलं रानभाजी बघूया आपण. टाकळा हा बघा किती मस्त आलाय ऊन. कारण व्हिडिओ पण मलाच करायला लागतो. छत्रीमध्ये टाकून ठेवूया. भाजी एकदम कोवळी मस्त भाजी आहे. आता ही भाजी आहे, मी कोणाकडून तरी मित्रांनो नक्की करून घेईन, पण रेसिपी तुम्हाला नाही दाखवता येणार, कारण तुम्हाला मी म्हटलंच बरेच वेळा की आमच्याकडची लोक खूप लाजरी आहेत, लाजाळू आहेत. त्यामुळे मी रेसिपीचा व्हिडिओ नाही बनवू शकत. आणि मित्रांनो, ज्या वेळेला राखणे येतात त्यांच्याकडे तुम्ही प्रत्येकाच्या पिशवीमध्ये या रानभाज्या मिळतील संध्याकाळी. हा बघा मित्रांनो, आपला आहे सह्याद्री, आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी हे आमचं गाव वसलेलं आहे, कोळम. बघा किती सुंदर नजारा आहे तो. आज म्हटलं रानामध्ये आपण चला फेरफटका मारूया, थोडीशी भाजी वगैरे भेटली तर बघूया. म्हणून मित्रांनो मी आज रानामध्ये आलो आणि म्हटलं तुम्हाला सुद्धा इकडचा थोडीफार माहिती देऊया. आमच्याकडे ह्याला चनाका बोलतात, जे गोल राऊंड आहे त्याला. हे बघा समोर दिसतंय. हे बघा मित्रांनो, हे आता आपण भाजी काढली आहे. आता बघूया आपण जाऊन बनवायची. एवढी भेटली बस झाली, मी एकटाच आहे. किती सुंदर दिसतोय बघा टाकळा. आणि हा एकदम कोवळा कोवळा घ्यायचा असतो, वरच्या ढिऱ्या घ्यायच्या असतात. आता मित्रांनो, आता पुढे आपण बघूया कोणती भाजी मिळते का. काही लोक गेलेत शेतामध्ये, बघू आपण तिकडे जाऊ.
हे बघा मित्रांनो, ही आहे भाजी. आता आपण टाकल्याची भाजी झाली, आता दुसरी भाजी मिळते का बघूया. आणि समोर काम चाललंय मित्रांनो, कसलं काम चाललंय ते बी दाखवतो. आमच्याच गावातली मुलं इथे काम करतायत. आवाज आला मला, काय काम करतात ते आपण बघूया. अरे बापरे, दगडी आहे, खतरनाक पण वाटत. हे बघा, हे काम चाललंय. काय रे, भर घालताय का? काजूना भर चाललंय घालायचं. एक पण केलं. विण्या वगैरे आहे, केशव आहे ना. हे बघा, काजूला भर घालतायत. असू दे असू दे. हे बघा, काजूला कशी भर घातली ती. आता काय भाकरी खाताय ना, भाकरी खावा. अरे सादेव सुद्धा आलाय काय रे? काय सादेव वा काय? आता ऐकायला येतं कमी ना त्याला, गडबड तिथेच आहे. हा, खावा खावा भाकरी, खावा खावा. मी खावणं आलोय. आता न्याहारी करतायत. सकाळी लवकर उठून यावं लागतं. आणि आता किती अंदाजे वाजले तुमच्या घड्याळात? 10:30. आता हा नुसतं न्याहारी करतायत. आणि दुपारचं जेवण हे नंतर असणार. करा करा. आज संडे आहे, खूप छान दिसतंय. काय नाही काय का हा, मग ते आहे. हां, बरोबर आहे. हो, ढोरं बिरं मग काय करणार. हो, पूर्वी हेच तर होतं, संसार मोठा. आता संसार लोकांनी टाकला पूर्ण. संसार कुठे आहे? 25% करतात कुठेतरी, ते पण कमी येणार. आता कमी येणार. भाकरी पण एकदम नरम नरम आहेत. कुठल्याच्या खत हे बेट मारून घेत आहेत. बघा, हा रान आलेला. हे काजीना भर अशी घालायचे. आता त्याच्या बोटीला खत घालायचं असतं. काही ते आता खत साईडने घालणार. हे सगळे कामगार आहेत. आमचा मित्र केशव, याची काजूची झाड आहे ती. तो केशव तिकडे आहे. शाळुंके हे वाडस्त ना बोलतात आमच्याकडे. हे वाडस्त आहेत. हे बघा, हे बघा.
झालं एक तयार. हे बैलाने मोडलेलं झाड आहे ते काजूचं. आता त्याच्यामध्ये खत टाकणार. हे खत मिक्स करताय तिकडे. हे खत कोणता वापरता तुम्ही? युरिया आणि मिस. मित्रांनो, व्हिडिओ मी इथेच पूर्ण करतो. व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. इकडे वाढ असतं, इकडे खत, तिकडे भर घालतायत. चला आता पाऊस येईल असं वाटतंय. मी निघतो.